सो आता जस्ट हॉल आवरून झाला. इथे जो काही पसारा होता त्याच्या सगळ्यांच्या मी घड्या घालून चकाचक केलेला आहे. आता ही गादी उचलून ठेवायची आहे फक्त आणि झाडू मारून घ्यायचं आहे. झाडू मी मारत नाही, ॲक्च्युली मम्मी मारत असते, पण ज्या दिवशी मला टाईम असतो किंवा मूड असतो त्या दिवशी मी मारते, अदरवाईज मम्मीच मारते. स्टे जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सो आज मी काहीतरी आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन आली. आता जस्ट मी उठलेली आहे. आता वाजलेले आहेत 9:30. मी शार्प 8 o'clock उठते, ज्या दिवशी मला ॲक्च्युली मंडे टू फ्रायडे मला वर्किंग असतं, त्यामुळे मी 8ला उठते शार्प. पण सॅटर्डे संडे रिलॅक्स असतं, त्यामुळे मग मला 9:30-10 वाजतात उठायला. पण 10च्या पुढे एक सेकंदही मी झोपत नाही. 10च्या आतच उठते मोस्टली. सो असा काहीसा माझा दिवस असतो. सो आज मी दिवसभरात काय काय करणार आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि नवीन सबस्क्रायबर असाल आणि माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला हिट करून घ्या, जेणेकरून माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा आणि व्हिडिओमध्ये काहीही पार्ट आवडला किंवा नाही आवडला तर कमेंट करायला विसरू नका. सो स्टे ट्यून गाईज. आता उठलं की किचन वाटता सगळा क्लीन करायचा. हे काम माझं असतं आणि जे काही रात्रीचं लेफ्ट ओव्हर आहे ते काढायचं. भांडे असले तर ते घासायचे, नसले तर हे आवरायचं. सो असं काहीचं असतं. स्टे. पप्पांसाठी कोरा चहा करते आहे आणि आजोबांसाठी दुधाचा करायचा आहे. हा गॅस इग्नोर करा, मला क्लीन करायचा आहे. पण आधी चहा करून घेऊया कारण की टाईम झाला आहे. उशीर झाल्यावर मग परत त्यामुळे काहीच. आमच्याकडे किती लिंबू आहेत तुम्ही बघू शकता. हे तर इथे आतमधले बघा. सो हे माझे आजोबा आणतात. घरकी खेती घरकी, त्यामुळे काही टेन्शन नाही, विकत नाही घ्यावं लागत. सो आता पप्पांचा कोरा चहा झाला. आता मम्मी आणि आजोबांसाठी. मम्मी आली मॉर्निंग वॉकवरून आणि चला तुम्हाला गार्डन दाखवते. तर हे आहे आमचं गार्डन. इकडे माझे महादेव आहेत, बेलाचं झाड, कढीपत्ता आणि इकडे गवती चहा. सो आता आपण गवती चहा घेऊया. आणि हा तांब्या खूप चकाचक असतो, पण माझे स्पेशल डेज चालू होते त्यामुळे मला देवाकडे यायचं नव्हतं, म्हणून त्याची अशी अवस्था झाली. पण आज क्लीन करूया आपण. आज क्लीन करेंगे, ते पण दाखवते तुम्हाला. हां, सो इकडे आमची मम्मी जी मॉर्निंग वॉकवरून आली आहे, तिला चहा दिला आणि आमच्याकडे दुधाचा लय प्रॉब्लेम आहे. काय सांग मम्मी? ते काय म्हणतात, पॅकेटचं दूध जरा खराब येतं. मग आता मी ओरिजिनल म्हशीचं दूध ते गवळ्याकडनं घेऊन आले. त्याच्यात थोडं पाणी आहे, करू ॲडजस्ट. जाऊ द्या, बॉडी महत्वाची. नेमकं दूध कोणतं प्यायचं आता हाच प्रश्न आहे आम्हाला पण, आणि तुम्हाला पण असेल तर कमेंट करून सांगा. सकाळी गार्डनला गेले होते, तिथे वर्कआउट करते, वॉकिंग करते. त्याच्यानंतर 7-8 किलोमीटर होतात माझे. त्याच्यानंतर परत गाडी स्टेप्स दाखव तुझे. 2 व्हीलरचे क्लासेस घेते. आता फिनिश, आता नाही बोलणार. पेट्रोल भरलं गाडीत आणि क्लास घेतला आणि क्लास घेतला, पेट्रोल भरलं. त्याच्यानंतर घरी आता नाश्ता घेऊन आले. आता पुढचं काम चालू. दिवसभराचं काय होतं ते तुम्हाला अपडेट देत राहणार मी आणि माझी मुलगी नम्रता. बाय. आणि इकडे आजोबा जे कधीतरी येतात आमच्या घरी, आणि आज नेमकं व्हिडिओ आहे आणि आलेले आहेत आजोबा. सो लकी, मी लकी आहे की आजोबा व्हिडिओत येत आहेत. तुम्हाला काय बोलायचं आहे का? आजोबा म्हणजे मम्मीचे पप्पा सांग. हां, हिचे पप्पा, माझ्या मम्मीचे पप्पा. बघा तांब्या चकाचक. सो गाईज, नाश्ता करायला या. आमच्या घरात हे रोज नसतं, कधीतरी असतं. रोज आम्ही ओट्सच खातो, कधीतरी ठीक आहे. स्टेडियम. आता लसूण सोलून झालंय, आता स्वयंपाकाची तयारी. सो आता एकीकडे स्वयंपाक चाललेला आहे आणि एकीकडे माझं वर्कआउट चाललेलं आहे. दिवसभरात 1 तास चालायचं असतं. सो मी 15 मिनिट्स डिवाईड करून घेते. अदरवाईज कधी कधी 45 मिनिट्स एक्स्ट्रा चालते आणि मग संध्याकाळी उरलेले 15 मिनिट्स. असं
डिवाइड करून दिवसभरात 1 तास चालायचं, म्हणजे 60 मिनिट्स वॉक करायचं हे माझं ठरलेलं असतं. सो आता एकीकडे चाललेलं आहे स्वयंपाक आणि एकीकडे वर्कआउट करते. सकाळी मी 8 वाजता जरी उठले तरी 8 ते 10 माझं सेशन असतं, त्यामुळे घरातली कामं मला 10च्या नंतरच लागावं लागतं. घरातली कामांमध्ये बेसिकली माझ्याकडे तुम्हाला मी दाखवलंच आहे सकाळपासून काय काय करते, दिवसभरात काय काय असतं हे सगळं तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. सो स्टे ट्यून गाईज. किचन वाटतं एकदम चमकवला आहे मी, चकाचक केला आहे. आणि आता इथे चॉपिंग कटिंग चाललेलं आहे. व्हिडिओ बघत बघतच मी कुकिंग करते, म्हणजे कसं बरं वाटतं आणि टाईम पण चांगला जातो. सो आता हे सगळं कटिंग करून स्वयंपाक करते. सो स्टे ट्यून. काही जेवण बनवून वाढून झालेलं आहे. इथे आहे मटकीची भाजी, मसाले भात, दही, भाकर आणि फरसाण मटकीत घेण्यासाठी. सो रोज मी अशा शॉर्ट व्हिडिओ बनवत असते. तुम्ही बघत नसाल तर नक्की जाऊन एकदा चेक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. स्टे ट्यून. सो आता या जेवायला. जेवताना मला लागतो टॅप. व्हिडिओ बघत बघत त्याशिवाय मला जेवण जात नाही. आणि इकडे आता मम्मी पप्पा पण बसलेले आहेत जेवायला. इकडे पप्पा आणि इकडे मम्मी. मम्मीला की कशी केस विस सरळ करते. हे तर कॅमेरा चालूच गाईस लगेच. थोडं व्यवस्थित. पप्पा तुम्हाला काय बोलायचं? या जेवायला काहीच. खूप सुंदर स्वयंपाक बघितला. खूप सुंदर. आमच्या पप्पांना एवढं ताट वाढलं आणि आज मी सॅलड विसरले तर लगेच बोलून दाखवतात लोणचं नाही, कांदा नाही. पप्पांना किती पण ताट भरून द्या तरी पण ते चूक काढणारच. हो ना ग मम्मी? यस. रोजच्या रोज आहे पप्पांचं, काहीतरी पाहिजेच असते त्यांना, केवढं पण द्या. हा लगेच आता बाय. स्टेडियम. सो आज हेअर वॉश केलं आहे. आता केस सुकवायचे आहेत आणि 15-20 मिनटं टाईम आहे माझ्याकडे. सो मस्त पाठ मोकळी करणार, पडणार जरासं आणि यूट्यूब बघणार एकदम रिलॅक्स होऊन. त्याच्यानंतर माझ्या वॉकिंगचा टाईम होणार आहे आणि त्याच्यानंतर अजून कसला होतो ते दाखवते. त्याआधी आपण मम्मी काय करते ते पण बघूया. चलो. मम्मीने कपडे धुवून सुकत घातलेले आहेत. मम्मी भांडे चमकवतीये बिचारी. एवढे भांडेत ना आज मम्मीला, काय सांगू तुम्हाला. काय म्हणणं आहे मम्मी तुझं? काही नाही, आपलं काम आहे आपण करायचं. कळलं? स्टे ट्यून. सो आता मम्मी काय करते ते पण दाखवलं. सो आता मी रोज म्हणजे वीकमध्ये ॲटलिस्ट 2 व्हिडिओ तरी अशाच घेऊन येणार आहे. आजचं तर टॉपिक हा होता की मी दिवसभरात काय काय करते ते होता, म्हणजे आहे अजून ब्लॉग कंटिन्यू आहे आपला. सो आजचा दिवस तर हे होतं की मी दिवसभरात काय काय करते, पण इथून पुढे आणखीन भन्नाट आयडियाज आहेत माझ्याकडे. सो ते व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला हिट करावं लागेल. सो प्लीज तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला हिट करून घ्या. स्टे ट्यून. सो गाईज आता मी एडिटिंग करणार आहे. एडिटिंग करून शार्प 3 वाजता किंवा 2:30 वाजता माझी शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला फूड लव्ह लाईफ या पेजवर पडत असते. सो तुम्हाला अजूनही माहीत नसेल तर तुम्ही इंस्टाग्रामचं फूड लव्ह लाईफ चॅनल जाऊन फॉलो करू शकता. तिथे पण माझे व्हिडिओ असतात. किंवा यूट्यूबवर असाल तर यूट्यूबवर रोज शॉर्ट व्हिडिओ असतात कुकिंग रिलेटेड. सो त्याही तुम्ही बघू शकता. सो आता मी एडिटिंग करते आणि व्हिडिओ टाकते. स्टे ट्यून. सो गाईज मस्तपैकी एडिटिंग झालेलं आहे. दोन्हीकडे व्लॉग्स पडलेले आहेत. एकीकडे शॉर्ट्स पडले, एकीकडे काय म्हणू शकतो आपण रील पडलेली आहे. हां, सो एकीकडे शॉर्ट पडली, एकीकडे रील पडली. आणि म्हटलं की थोडं 5 मिनटं फोन बघू तर वॉकिंगचा टाईम झालेला आहे. सो आता 45 मिनिट्स चालून घेऊया. त्याच्यामध्येच जर भाऊ आला तर मम्मीने नाही वाढलं, म्हणजे कधी कधी मम्मी नसते घरात तर मला वाढावं लागतं. आणि 3:30चा टायमिंग असतो, त्यावेळेस चहा करायला लागतो. सो काय काय कसं कसं आहे ते तुम्हाला दिसतच राहील. स्टेडियम. सो आता याला जेवण वाढलं आहे आणि गॅस पण चकाचक ऑलरेडीच केलेला आहे, पण मी जस्ट आता दाखवते आहे. सो आता याला जेवण वाढलं आहे, त्याला जेवायला देते आणि मग वॉकिंग स्टार्ट करूया. शंभू आलाय जेवायला. इथे माझी ग्रीन टी आहे बनती आणि पप्पांसाठी चहा. सो मला ग्रीन टी आणि ब्लॅक टी बनवायची सवय आहे. सो मम्मीला लागतो दुधाचा खूप उकळलेला चहा. तेवढे पेशन्स माझ्यात नसतात, सो ती मला ते बनवून नाही देत, ती तिचा बनवून पिते बिचारी. सो इथे माझा आहे ग्रीन टी आणि पप्पांचा आहे ब्लॅक लेमन टी.
सो चालून पाय सुन्न झालेत. आता ग्रीन टीचा टाईम आहे. पुढे काय करणार आहे थोड्याच वेळात कळेल, त्यासाठी स्टे ट्यून गाईज. सो फायनली माझी रील एडिट झालेली आहे. आता ती दुसऱ्या अकाउंटवरती जाणार आहे. करेक्ट 6 वाजता. माझं इन्स्टाचं दुसरं हँडल जिमफ्रिक नम्रता. सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन्स बॉक्समध्ये भेटून जातील. सो प्लीज जा आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा. सो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर वेलकम आहे तुमचं फॅमिलीमध्ये. असेच माझे व्हिडिओ बघत राहण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. सो आता 6 वाजता करेक्ट ती व्हिडिओ पडेल, जी आता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे. ते बघायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही जाऊन बघू शकता, जिमफ्रिक नम्रता म्हणून. सो स्टे ट्यून. सो आता आपण थोडं स्किन केअर करूया. कसं करते दाखवते तुम्हाला. सो स्किन केअरच्या आधी हे थोडेसे भांडे जे आपण उरकून टाकूया. आज मम्मीने खूप भांडे घासले, त्यामुळे जास्त भांडी नाही आहेत. रोज 5चा टायमिंग आहे माझं भांडे घासायचं. जेवढे भांडे असतील ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी असते. मॉर्निंगचं मम्मीचा टर्न असतो आणि नाईटचा वहिनीचा टर्न असतो. सो ती जॉबवरनं आल्यानंतर स्वयंपाक करते आणि रात्रीचे भांडे ती घासते. दुपारचा स्वयंपाक आणि दुपारची भांडी माझ्याकडे असतात. सकाळची भांडी जर असतील तर ती मम्मीकडे असते, किंवा कधी कधी मम्मी आफ्टरनूनला 2 टाईम भांडी पडतात. सो 1 टायमाची मम्मीची रिस्पॉन्सिबिलिटी, दुसरी माझी, आणि रात्रीची वहिनी, असं आमची वाटून काम आहेत. सो स्टे ट्यून. आणि भांडे झालेले आहेत. भांडे एकदम चकाचक चमकवून टाकलेत. आता स्किन केअर करूया. अशा भांड्यात बर्फ काढून घ्यायचा आणि लगेच रिफिल करून ठेवायचं. आता हा चेहरा पुसायचा नाही आहे, असा सुकून द्यायचा आहे, पाणी मुरून द्यायचं आहे. गाईज, रोज संध्याकाळी आम्ही मायली की लुडो खेळत असतो, आणि कधी ती तोवर खेळायचं थांबवत नाही जोपर्यंत ती जिंकत नाही. इन केस कधी कधी असं होतं की 2 गेम खेळलो, 4 गेम खेळलो आणि मीच जिंकले, तर ती म्हणते नाही अजून खेळू. मग मला कळतं, जेव्हा ती जिंकते ना लगेच म्हणते आता बंद, आता नाही खेळायचं मला. हो ना ग. हा, तिकडे बघा पप्पा झोपले आमचे. पप्पांचं सगळं डिनर सॉर्टेड आहे. आज मम्मीने आणि मी डिनर नाही केलं. आम्हाला लंचच इतकं हेवी झालं की आम्ही डिनर नाही केलं. सो एनिवेज, कंटिन्यू राहा. हे असं ॲडव्हर्टाइजमेंट्स खूप येतात गेम चालू. पहिल्या गेममध्ये आहे ना मम्मी जिंकली, आणि आता माझा दुसरा गेम आहे. बघू आता दुसऱ्यामध्ये कोण जिंकते. स्टेडियम. गाईज बघा, तिची एकच कवडी आहे आणि एक पडला का ती जिंकणार, आणि माझ्या कवड्या बघा किती बाहेर आहेत. आता कोण जिंकणार हे एक्साइटमेंट असणार आहे. दुसऱ्यांदा जिंकली. सो हा जो माझा स्पेक्स आहे हा नंबरचा नाही आहे. हा फोन यूज करताना, म्हणजे बेसिकली स्क्रीन यूज करताना लावायचा आहे, डोळ्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी. सो आत्ताच मी एडिटिंग करत होते. एडिटिंग करताना माझ्या लक्षात आलं हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. सो आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. आता काही जास्त दिवस पण नाही राहिलेला आहे. आता मला संध्याकाळी जर भूक लागली तर मी माझं मील प्रिपेअर करेल, अथरून टाकेल आणि मग झोपणार. सो जास्त काही काम राहिलेलं पण नाही आहे दाखवण्यासारखं. सो हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भेटू परत नवीन अशाच भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाऊ पिऊ खुश राहू. बाय.